हाय फ्रेंड्स, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक, कोणत्याही सीझन मध्ये खाता येतील असे मखाना लाडू। चला तर मग लगेचच बनवायला घेऊयात। तर लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 कप मखाना, ड्राय फ्रूट्स आणि मगज घेतला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा मखाना मिक्सर बाउल मध्ये घेऊयात, अर्धा अर्धा करून घेऊयात आणि आपण आता ह्याला ग्राइंड करून ह्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथे ही मखाण्याची पावडर तयार आहे। तर तुम्ही इथे पाहताय बारीक सर करून घेतली आहे। आपण आता एका बाउल मध्ये ही काढून घेऊयात आणि त्यानंतर राहिलेला मखाना त्याचीही आपण पावडर बनवून घ्यायची आहे। मखाना हे खायला खूप पौष्टिक असतात, ह्याच्यामध्ये हाय प्रोपोर्शन मध्ये प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम भेटतात। तर इथे आपली पावडर बनवून झाली आहे। त्यानंतर आपण जे ड्राय फ्रूट्स घेतले आहेत आणि मगज त्याचा आपण एकत्र मिक्सर मध्ये घेऊन त्याचीही पावडर बनवून घेऊयात। तर इथे आपली ड्राय फ्रूट्सची पावडर तयार आहे। आपण आता तीही ह्याच्यामध्ये ऍड करूयात। त्यानंतर यामध्ये आपण घालूयात 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकलेला नारळाचा किस। तो घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे। आपण आता ह्याच्यामध्ये घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून तूप। आपण आता या तुपामध्ये आपलं एकत्र केलेलं मिश्रण घालूयात आणि हे छान आपण गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर खमंग असा वास येतोपर्यंत आपण हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण एकसारखं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बिलकुल हाय करायची नाही। तुम्हाला जर हे मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये आणखी थोडं तूप घालू शकता। तर इथे मी 1 ते 2 टेबलस्पून तूप पुन्हा ऍड करत आहे आणि हे छान आपण तुपामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत। एकदम मस्त खमंग सुगंध येतोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहताय हलकासा कलरही चेंज होत आहे याचा। तर इथे 10 ते 12 मिनिटे झाली आहेत आणि हे व्यवस्थित मी परतून घेतलं आहे। आपण आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर इथे कढईमध्ये मी घेतली आहे 1 कप गुळाची पावडर। माझ्याकडे पावडर होती म्हणून मी ती यूज करते। तुमच्याकडे जर अख्खा गुळ असेल तर तो देखील तुम्ही किसून घालू शकता। आपण इथे गुळाचा पाक बनवणार आहोत। तर यामध्ये मी आता घालत आहे 4 टेबलस्पून पाणी। तर पाणी घातल्यानंतर आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा गुळ आपण पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। आपल्याला हा गुळाचा पाक खूप जास्ती शिजवायचा नाही आणि दाटसरही बनवायचा नाही। तर गॅसच्या लो फ्लेमवर मी हा गुळाचा पाक बनवत आहे। तर तुम्ही इथे पाहताय आपल्या गुळाच्या पाकाचा कलर असा डार्क झाला आहे आणि पाकाला छान उकळी येत आहे। आपण आता गॅस बंद करूयात। गुळाचा पाक बनवल्यानंतर आपण ह्या परतलेल्या मिश्रणामध्ये 1 चमचा सुंठ आणि वेलची पावडर घालूयात। ती घातल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये मी आता घालत आहे गुळाचा पाक। तर सगळा पाक एकदाच घालायचा नाही, थोडा थोडा करून तो पाक घालायचा। पाक घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मी ह्याच्यामध्ये राहिलेला पाक घालत आहे। एकदाच जर पाक घातला आणि तो जर जास्ती झाला तर आपलं हे मिश्रण ओलसर होईल जास्ती। गुळाचा पाक गरम असल्याने सुरुवातीला चमच्यानेच तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडासा थंड झाल्यावर हाताने व्यवस्थित सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथं आपलं लाडवासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। आपण आता लाडू वळायला घेऊयात। तर तुम्ही इथं पाहताय व्यवस्थित बाइंडिंग होत आहे। आपण आता लाडू बनवूयात। अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतरही तुम्ही आरामात हे लाडू बांधू शकता। तर इथं आपला हा पहिला लाडू झाला आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेले लाडूही बांधून घेऊयात। तर तुम्ही तुमच्या घरी अशा प्रकारे मखानाचे लाडू नक्की बनवून पहा आणि ते कसे झाले हे मला आवर्जून कमेंटद्वारे सांगा। तर इथं आपले हे लाडू बांधून झाले आहेत। मी तुम्हाला एक लाडू ह्यातला फोडून दाखवते। तर पहा खूपच मस्त मऊ असा हा लाडू झाला आहे। घरात सर्वच जण, आजी आजोबा, लहान मुले आवर्जून हे लाडू खातील। तुम्हाला माझी आजची ही लाडूची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तोही सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।